आज या कलागुरू सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही एका विशेष थीमवरती कार्यक्रम करतो आहोत. त्याचं नाव आहे अजीब दास्तान. शंकर जयकिशन यांच्या संगीतावरती बेतलेल्या सर्व गाण्यांचं एक प्रस्तुतीकरण आम्ही आज करणार आहोत. शंकर जयकिशन व्यक्ती दोन आहेत, नाव मात्र एक आहे. प्रकृती दोन आहेत, काम मात्र एक आहे. संस्कृती दोन आहेत, संस्कार मात्र एक आहे. रस्ते दोन आहेत, पण ठिकाण मात्र पोचण्याचं एकच आहे. दोन कला आहेत, पण त्यातून मिळणारा आनंद एकच आहे. या देशात किती अजब गोष्टी घडू शकतात याचा आपण अंदाजच करू शकत नाही. आज केवळ दंतकथा म्हणून राहिलेल्या आपल्यापर्यंत तशा येतात. तशीच एक दंतकथा वाटावी अशी ही सत्यकथा म्हणजे शंकर जयकिशन. हीच सत्यकथा आपल्यासमोर सादर करीत आहोत. अजीब दास्तान या कार्यक्रमाच्या माध्यमातून. निर्माता समीर रणदिवे, दिग्दर्शक उन्मेष शहाणे, संकल्पना उमेश विश्वास, संगीतकार शंकर जयकिशन यांच्या अजरामर गीतांचा एक रसरशीत कार्यक्रम अजीब दास्तान. या कार्यक्रमाची सुरुवात करूयात 1955 सालच्या सीमा या चित्रपटातल्या मन्नाडीने गायलेल्या या भन्नाट गाण्याने. या गाण्यामध्ये जी मिळणारी शांतता आहे ते असीम आहे. खरं म्हणजे चित्रपटाचं नाव सीमा आहे, पण त्यातून मिळणाऱ्या गाण्याचा आनंद हा असीम आहे. आणि याच गाण्याने, या चित्रपटाने नूतनला पहिला बेस्ट ॲक्ट्रेस हा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. या प्रार्थनेपासून या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है. तेरी एक बूंद के प्यासे हम, तेरे एक बूंद के प्यासे हम. लौटा जो दिया तुमने, लौटा जो दिया तुमने. चले जाएंगे जहाँ से हम, चले जाएंगे जहाँ से हम. प्यार का सागर है, तू प्यार का सागर है. तेरी एक बूंद के प्यासे हम, तेरी एक बूंद के प्यासे हम. तू प्यार का सागर है. घायल मन का पागल पंछी उड़ने को बेकरार, उड़ने को बेकरार. पंख है कोमल, आँख है धुंधली, जाना वे सागर पार, जाना वे सागर पार. अब तू ही से समझा, अब तू ही से समझा. राह भूले थे कहाँ से हम, राह भूले थे कहाँ से हम. प्यार का सागर है, तू प्यार का सागर है. तेरी एक बूंद के प्यासे हम, तेरी एक
इधर झूम के गाए जिंदगी, उधर है मौत खड़ी, उधर है मौत खड़ी। कोई क्या जाने कहाँ है सीमा, उलझन आन पड़ी, उलझन आन पड़ी। कानों में जरा कह दे, कानों में जरा कह दे कि आए कौन दिशा से हम, कि आए कौन दिशा से हम। प्यार का सागर है, तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम, तेरी एक बूंद के प्यासे हम। तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है। धन्यवाद मित्र हो. आपण जशी काळाची गणती इसवी सनापूर्वी आणि इसवी सनानंतर अशा दोन भागांमध्ये करतो, म्हणजे हल्लीच्या काळी कोविड पूर्वी आणि कोविड नंतर असं केलं जातं, असा एक वेगळा मैलाचा दगड एका अर्थानं एक ठहराव आपल्या काळाच्या आयुष्यामध्ये येत असतो. तसं भारतीय सिनेमा संगीताचा जर इतिहास लिहायचा म्हणला, शंकर जयकिशन म्हणजे एस जे पूर्वी आणि एस जे नंतर असा लिहावा लागेल. इतका प्रगल्भतेने केलेलं हे काम आहे. त्यांनी संपूर्ण सिनेमा संगीताची, हिंदी सिनेमा संगीताची दशा आणि दिशाच बदलून टाकली. शंकर जयकिशन म्हणजे यातला शंकर हा शंकरसिंग रामसिंग रघुवंशी हा हैदराबादचा, आणि जयकिशन म्हणजे जयकिशन दयाभाई पांचाल हे गुजरातचे. दोन वेगळ्या संस्कृतीतून एकत्र आलेल्या दोघांनी जणू अद्वैत वाटावं, एकच नाव एकच व्यक्ती वाटावी, इतकी अजोड कामगिरी त्यांच्या कालावधीमध्ये केली. 1950 आणि 60-70च्या दशकामध्ये तुफान काम केलेलं आहे. हजारो गाणी केलेली आहेत, आणि या हजारो गाण्यांना एखाद्या सिनेमाचं एखादं गाणं हिट होणं हे आपण समजू शकतो, पण सिनेमातले सगळीच गाणी हिट होणं आणि सगळेच सिनेमे हिट होत राहणं ही एक दैवी देणगी होती. आणि अशा या अफाट हजारो गाण्यातून काही निवडक गाणी तुमच्यासमोर आज सादर करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यातल्या काही गाण्यांची ही छोटीशी झलक. दिल से तुझको बेदिली है, मुझको है दिल का गुरु, तू ये माने के न माने, लोग मानेंगे जरूर, ये मेरा दीवानापन है या मोहब्बत का सुरूर, ये मेरा दीवानापन है या मोहब्बत का सुरूर, तू न पहचाने तो है ये तेरी नजरों का कसूर, ये मेरा दीवानापन है या मोहब्बत का सुरूर, तू न पहचाने तो है ये तेरी नजरों का कसूर, ये मेरा दीवानापन है।
मित्रहो, देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं. पंडित नेहरूंच्या आदर्शवादाचा प्रभाव सगळ्या क्षेत्रामध्ये दिसत होता. चित्रपट हे क्षेत्रसुद्धा त्याला अपवाद नव्हतं. त्यावेळेला हसरत जयपुरी, शकील बदायुनी, कैफी आझमी यासारख्या सगळ्या कवींनी, शायरांनी एक समाजवादी आदर्शवाद मांडण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्या कवितांमधून, गझलांमधून केलेला होता. अशाच काळामध्ये खरं म्हणजे शंकर जयकिशन या जोडीचा उदय झाला. यातला जयकिशन, जसं मी आत्ता सांगितलं की ते गुजरातचे जयकिशन हे दिसायला अत्यंत रुबाबदार होते, देखणे होते आणि नेहमी सुटाबुटामध्ये राहण्याची सवय त्यांना होती. अनु कपूरने त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये एक किस्सा सांगितलेला आहे की एकदा ताज हॉटेलमध्ये पार्टी होती आणि सगळे सिनेस्टार्स, त्या काळातले सुपरस्टार्स ज्यांना म्हणू, राज कपूर, दिलीप कुमार आणि देवानंद असे तिघेही त्या पार्टीमध्ये सामील होते. आणि अर्थातच त्यांच्या भोवताली फोटो काढण्यासाठी, त्यांच्या ऑटोग्राफ घेण्यासाठी सगळ्या तरुणींचा घोळका असायचा, बायकांचा घोळका असायचा. तेवढ्यात त्या ताज हॉटेलच्या दारामध्ये एक दिमाखदार, रुबाबदार अशी गाडी आली आणि त्यातून तितकाच दिमागदार व्यक्ती बाहेर पडली, रुबाबदार व्यक्ती बाहेर पडली, सुटापोटातली, अत्यंत देखणी. राज कपूर, देवानंद, दिलीप कुमार यांच्या भोवतीचा सगळा तरुणींचा घोळका पळत पळत त्या व्यक्तीच्या भोवती गेली. त्या व्यक्तीचं नाव होतं जयकिशन. इतकं रुबाबदार रूप त्याचं. म्हणजे एखाद्या संगीतकारासाठी वेड्या होणाऱ्या तरुणी पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या होत्या जयकिशनच्या रूपाने. इतकी मोठी ज्याला फॅन क्लब म्हणूयात अशा पद्धतीनं स्टारडम एखाद्या संगीतकाराला मिळण्याची ती पहिली वेळ होती. अशा रुबाबदार जयकिशनने संगीतावरती ध्यान केंद्रित केलं आणि एकापेक्षा एक अप्रतिम गाणी शंकरजींच्या सोबत दोघांनीही सादर केली. एक छानसं गाणं आत्ता आपल्यासमोर सादर होतं आहे. चल चांद गगन में, धीरे धीरे चल चांद गगन में, अरे धीरे धीरे चल चांद गगन में, धीरे धीरे चल चांद गगन में. कहीं ढल ना जाए रात, टूट ना जाए सपने, अरे धीरे धीरे चल चांद गगन में. कहीं ढल ना जाए रात, टूट ना जाए सपने, अरे धीरे धीरे चल चांद गगन में. तू झूम के चले तो दिल पे चले कटारी, ओ है मीठी छुरी ये जालिम नजर तुम्हारी. तू झूम के चले तो दिल पे चले कटारी. ओ है मीठी छुरी ये जालिम नजर तुम्हारी. गुनगुन गूंजे राग आज पवन में, अरे धीरे धीरे चल चांद गगन में. कहीं ढल ना जाए रात, टूट ना जाए सपने, अरे धीरे धीरे चल चांद गगन में. वो क्या चीज थी मिला के नजर मिला दे, ओ हुआ हुआ से कि हमने नजर झुका दी. वो क्या चीज थी मिला के नजर
पिला दी। हो हुआ हुआ से कि हमने नजर झुका दी। हो दो बात आज मिलन में, अरे धीरे धीरे चल चांद गगन में। कहीं ढल ना जाए रात, टूट ना जाए सपने, पर धीरे धीरे चल चांद गगन में, धीरे धीरे चल। धन्यवाद. कडकडीजी, ज्या राजगंधर्वचा आपण उल्लेख केला, हा राजगंधर्व सदा फुले आणि ही स्वरदा मोहोळकर. ही शिवरंजनीची पुढची पिढी आहे. याचे वडीलही गातात, सुहास सदा फुले, आणि हिचे वडील तबला वाजवतात, उमेश मोहोळकर. आता आमची पुढची पिढी या सगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करते. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद यांच्या पाठीशी राहू द्या. धन्यवाद. मित्रांनो, 1950-60च्या दशकामध्ये, 70च्या दशकामध्ये शंकर जयकिशन या नावाची जादू किती होती बघा. त्यावेळेला भारत सरकारने एक नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट लॉन्च केलेलं होतं आणि या सेव्हिंग सर्टिफिकेटसाठी लोकांचा प्रतिसाद मिळावा, इन्व्हेस्टमेंट वाढावी, हा त्यामागे एक उद्देश होता. भारत सरकारने त्यांच्या जाहिरातीमध्ये उल्लेख काय केला असेल किंवा त्या सगळ्या प्रमोट करण्यामध्ये, जे कोणी या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये इन्व्हेस्ट करतील त्यांना शंकर जयकिशन यांचा लाईव्ह शो पाहण्यासाठी मोफत प्रवेशिका मिळेल. म्हणजे अशी दखल वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागली, इतका दबदबा चांगल्या अर्थानं शंकर जयकिशन यांच्या संगीताचा होता. त्यांचे अनेक किस्से आज खरं म्हणजे दंतकथा वाटाव्यात इतक्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे घडलेलं आहे या काळामध्ये, या देशामध्ये घडलेलं आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. शिकार या चित्रपटाला एक बहारदार गाणं खास तुमच्यासाठी आम्ही सादर करीत आहोत.
या होत्या धनश्री देशपांडे. मित्र, शंकर जयकिशन ही जोडी एकत्र आली कशी याचाही एक किस्सा आहे. शंकर त्यावेळेला पृथ्वी थिएटरमध्ये काम करायचे, तबला वादनाचं काम. पृथ्वी थिएटरमध्ये नाटकं चालायची आणि नाटकाच्या मधला 15 मिनिटाचा एक असा विश्रांतीचा कालावधी असायचा. त्या काळामध्ये संगीत लाईव्ह वाजवलं जायचं. अधूनमधून ते नाटकात काम पण करायचे. तर मग पृथ्वी थिएटरशी शंकर यांचं नातं खूप जवळचं होतं. पापाजींशी म्हणजे पृथ्वीराज कपूर यांच्याशी खूप जवळचं नातं होतं. त्यांना एका गुजराती चित्रपटाचं संगीत मिळणार होतं आणि चंद्रवदन भट्ट हे गुजराती दिग्दर्शक होते. ते त्यांच्याकडे जात होते. जयकिशन गुजरातमधून आलेले होते काही हिरो बनण्यासाठी आणि चंद्रवदन भट्ट यांच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळावी म्हणून ते तिथे खेटे घालायचे. त्या ठिकाणी या दोघांची भेट झाली. हा तरुण सारखं इथं येतोय म्हणून मग शंकर त्यांच्याशी बोलायला लागले आणि बोलण्यातून लक्षात आलं की हा हार्मोनियम पण उत्तम वाजवतो. आणि मग या दोघांनी गप्पा वाढल्या, भेटी वाढल्या. आणि मग शंकरने जयकिशनला सांगितलं की तू पृथ्वी थिएटरमध्ये काम करायला लाग, मी पापाजींना सांगेन. आणि खरंच पापाजींनी शंकर यांच्या निर्णयाचा सन्मान केला आणि जयकिशनना पृथ्वी थिएटरमध्ये सामावून घेतलं. आणि मग त्यातून राज कपूर यांच्याशी परिचय झाला, वाढला. आणि मग हे त्रिकूट हळूहळू जमायला लागलं. एकापेक्षा एक बहारदार गाणी या सगळ्या लोकांनी दिलेली आहेत. किती क्रिएटिव्ह माइंड असतं. आवारातल्या एका चित्रपटात एका गाण्याचं रेकॉर्डिंग चालू होतं. काही केल्या त्या रेकॉर्डिंगमध्ये असं दम वाटत नव्हता. त्यातली रिदम साईड काहीतरी कमी होती असं त्यांना सारखं जाणवायला लागलं. दत्ताराम वाडकर हा त्यातले त्यांचे एक ढोलकवादक होते. त्याने सुचवलं की माझ्या ओळखीचा एक ढोलकीवाला आहे. तेच त्या काळातले सगळे म्युझिशियन्स त्याला नाल म्हणायचे. आपण ढोलकी म्हणतो, ते नाल म्हणायचे. या गाण्यामध्ये ढोलकीचा वापर आपण करूयात हे दत्तारामने सुचवलं. आणि मग त्यातून त्या गाण्यामध्ये ढोलकी ॲड केली, पुन्हा रेकॉर्डिंग केलं आणि एक अप्रतिम गाणं बाहेर आलं. तेच आम्ही आत्ता आपल्यासमोर सादर करतोय, घर आया मेरा परदेसी. ऐकूयात.
वन्स मोर घेऊयात. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे या सगळ्या वादकांसाठी. वा, या होत्या आमच्या ज्येष्ठ गायिका सौ वीणा बादरायणे. मित्र हो, शंकर जयकिशनने हिंदी सिनेमाच्या संगीतामध्ये जो बदल केला तो हा आहे. आधुनिक वाद्यांचा पहिल्यांदा वापर, पाश्चात्य वाद्यांचा पहिल्यांदा वापर शंकर जयकिशन जोडीने केला. आणि खरं म्हणजे त्याची सुरुवात बरसातपासूनच झालेली होती. बरसात हा एका अर्थानं पूर्ण दिशा बदलणारा चित्रपट होता. त्याविषयी अधिक मी बोलणार आहे, पण मी आता तुम्हाला घेऊन जातो थेट संगम सिनेमाकडे. संगम राज कपूरचे एक अप्रतिम कलाकार होते. राज कपूरचा पहिला रंगीत सिनेमा असं म्हटलं तरी चालेल. अत्यंत चांगले लोकेशन्स, अत्यंत चांगलं संगीत आणि डिस्ट्रीब्युशन स्वतः आरकेकडेच होतं. त्यामुळं पूर्ण भारतभर आणि परदेशात सुद्धा हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यातलंच एक गाणं बाप लेकीची ही जोडी सादर करते उन्मेष शहाणे आणि आमच्या पुढच्या पिढीची गायिका अपूर्वा शहाणे.
पाते हैं, क्या गैर वहाँ अपनों तक के साए भी न आने पाते हैं, साए भी न आने पाते हैं। हमने आखिर क्या देख लिया, क्या बात है, क्यों हैरान है हम, एक दिल के दो अरमान है हम। ओ मेरे सनम, ओ मेरे सनम, दो जिस्म मगर एक जान है हम, एक दिल के दो अरमान है हम। ओ मेरे सनम, ओ मेरे सनम। मित्रहो, हे होते अपूर्वा शहाणे आणि उन्मेष शहाणे. मित्र, शिवरंजनीची स्थापना जवळपास 26 वर्षापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये 1997च्या आसपास झालेली. 4 कलाकार एकत्र आले, ज्यांचा ब्लड ग्रुप केवळ संगीत होतं आणि म्हणून ते एकत्र आले आणि त्यांनी काहीतरी नवीन करायचं म्हणून शिवरंजनीची स्थापना केली. सगळ्यांनाच गाण्याची इच्छा होती, काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. त्या चौघांमध्ये होते समीर रणदिवे, समीर जैन रणदिवे, उमेश मोहोळकर आणि आत्ता गाऊन गेले उन्मेष शहाणे आणि विश्वास शाईवरे. या 4 तरुणांनी एकत्र येऊन या शिवरंजनीची सुरुवात केली. हळूहळू सगळे साथीदार वाढत गेले, मोठा ग्रुप तयार झाला आणि गेल्या 25-26 वर्षामध्ये हा कायम राहिलेला आहे. हा केवळ ग्रुप म्हणून नाही, पण एक परिवार म्हणून नातं निर्माण झालं आपापसामध्ये. आणि हा शिवरंजनी परिवार एका अर्थानं सोलापूरकरांच्या आशीर्वादामुळे खूप मोठा झाला, अजून मोठा होणार आहे. अजून काही वेगळं करण्याची इच्छा आमची आहे. शिवरंजनीच्या 10व्या वर्धापन दिना दिवशी आम्ही विचार केला की काहीतरी वेगळं करूयात आणि म्हणून मग या कलागौरव पुरस्कार सोहळ्याची सुरुवात केली. आपण छोटे कलाकार आहोत, पण आपल्यापेक्षा मोठ्या आणि अधिक काही चांगलं करणाऱ्या कलावंतांना आपण सन्मान करूयात. सन्मान करण्याइतके आपण मोठे नाही आहोत, पण जसं एका घरामधल्या छोट्या भावाने मोठ्या दादाला काहीतरी भेट द्यावी, तेवढ्याच साध्या छोट्या भावनेनं आम्ही ह्या पुरस्काराची सुरुवात केली. खूप जणांनी साथ दिली. मी अगदी सतीशजी मालूंचं नाव घेतलंच पाहिजे, ज्यांनी पहिल्यांदा आम्हाला ही कल्पना उचलून धरली आणि आम्हाला मोठं केलं. संजय टापरेजी असतील, धीरज जवळकरजी आहे, हजारेजी आहेत, किती जणांचे नाव, प्रिसिजनचा ग्रुप आहे. या सगळ्यांनीच आम्हाला खूप मोठा सपोर्ट केला. या सगळ्या प्रायोजकांच्या, मित्रांच्या पाठबळामुळं हा कार्यक्रम अधिक चांगल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. जेव्हा उषा मंगेशकर या कलागौरव पुरस्कार सोहळ्यासाठी आल्या, त्या थक्कच आल्या. त्यावेळेला आम्ही, मला वाटतं, ज्वेल थीफ चित्रपटातलं एक गाणं वाजवलं होतं आणि त्यातलं ऑर्केस्ट्रेशन बघून त्या इतक्या भारावल्या. त्यामुळे की हे गाणं लाईव्ह कार्यक्रमामध्ये वाजवणं खरंच अवघड आहे, पण या सगळ्या वादक कलाकारांनी ती कमाल केलेली होती. आणि तेव्हापासून त्यांचा जो आमच्यावरती जीव जडला, आजपर्यंत आम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळत राहिला. पुढच्याच वर्षी पंडित रुद्रनाथ मंगेशकर या कलागौरव सोहळ्यासाठी आले. ते नुसतंच आले नाही, तर त्यांनी आमच्यासाठी दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या वतीने 50,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं. आणि दीनानाथांच्या स्मृतिदिनी 24 एप्रिल रोजी षण्मुखानंद सभागृहामध्ये ते आम्हाला दिलं. पण हा एका अर्थानं मंगेशकर कुटुंबाने दिलेला आशीर्वाद हा आहे असं आम्ही समजतो आणि त्यातून ही सगळी वाटचाल सुरू आहे. असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या अशी मनापासून प्रार्थना आणि पुढच्या गाण्याकडे वळतो. मित्र, आता मी एक शंकर जयकिशनच्या गाण्यांची एक अशी छोटीशी लढी तुमच्यासमोर सादर करतो. त्यातली 2 गाणी ही राज आणि नर्गिसवरती चित्रित झालेली आहेत. त्यात आणखीन 2 गाणी जी आहेत, शम्मी कपूर आणि सायरा बानो, शम्मी कपूर आणि माला सिन्हा यांच्यावरती चित्रित झालेली अशा 4 गाण्यांची एक लढी तुमच्यासमोर सादर होते. या सगळ्या गाण्यांमधला एक जो समान धागा आपल्याला म्हणता येईल, त्यामध्ये त्यातलं मेलोडियसपणा, त्यातला जो सुगम छान सुरेलपणा आहे आणि त्याच्याबरोबरीनं रिदमसुद्धा, या दोन्हीकडे लक्ष द्या. खूप छान आनंद देणारी गाणी या जोडीने आपल्याला दिलेली आहेत. त्याची झलक ऐकूयात.
फिर क्यों डरता है दिल। कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल। प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। कहो कि अपनी प्रीत का प्रीत न बदलेगा कभी। चांद चमकेगा कभी। प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल। कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल। प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। दिन सारा गुजारा तोरे अंगना, आप जानते मुझे मोर सजना। दिन सारा गुजारा तोरे अंगना, आप जानते मुझे मोर सजना। मेरे यार शब्बा खैर, मेरे यार शब्बा खैर, मेरे यार शब्बा खैर, मेरे यार शब्बा खैर। आसान है जन्म दिल से, वो कैसे जाओगे निकल कर दिल से। आसान है जन्म दिल से, वो कैसे जाओगे निकल कर दिल से। मेरे यार शौक़ खैर, मेरे यार शौक़ खैर, ओए मेरे यार शौक़ खैर, मेरे यार शौक़ खैर। ओ दिल पर दिल तो कहे तेरी राहों को रोक लूं मैं। ओ दिल पर दिल तो कहे तेरी राहों को रोक लूं मैं। आई बिरहा की रात अब बतला दे क्या करूं मैं। आई बिरहा की रात अब बतला दे क्या करूं मैं। याद आएगी या बातें तुम्हारी, तड़पेगी मोहब्बत हमारी। मेरे यार शौक़ खैर, मेरे यार शौक़ खैर, ओए मेरे यार शौक़ खैर, मेरे यार शौक़ खैर। दिन सारा गुजारा तोरे अंगना, आप जानते मुझे मोर सजना। ओ दिन सारा गुजारा तोरे अंगना, आप जानते मुझे मोर सजना। मेरे यार शब्बा खैर, मेरे यार शब्बा खैर, मेरे यार शब्बा खैर, मेरे यार शौक़ खैर, मेरे यार
तो बताओ कि तुम मेरे कौन हो। दिल की दिल से लगन की ये बात है, प्यार की राह रसम की ये बात है। मुझसे न पूछो कि तुम मेरे कौन हो। ओ मैंने क्या बुरा किया है, क्या बुरा किया है। ओ मैंने क्या बुरा किया है, दिल देकर ही दिल ले लिया है, दिल देकर ही दिल ले लिया है। किसी बड़े ज्ञानी ध्यानी को बुलाओ, अभी अभी यहाँ फैसला कराओ। मुझसे न पूछो कि तुम मेरे कौन हो। जहाँ मैं जाती हूँ वहीं चले आते हो, चोरी चोरी मेरे दिल में समाते हो। ये तो बताओ कि तुम मेरे कौन हो। मुझसे न पूछो कि तुम मेरे कौन हो। ये तो बताओ कि तुम मेरे कौन हो। झुमता मौसम मस्त महीना, चांद सी गोरी एक हसीना, आँख में काजल मुंह पे पसीना। याल्ला याल्ला दिल ले गई, याल्ला याल्ला दिल ले गई। कोई रंगीला सपनों में आके, एक नजर से अपना बना के, प्यार का जादू हम पे चला के। याला याला दिल ले गया, याला याला दिल ले गया। ठंडी सड़क नीम तले, तेरे नजर खूब चले। तुम भी इधर जख्मी हुए, हम भी उधर जख्मी हुए। है लाल चुनरिया चाल निराली, सर पे झूमर कान में बाली, हाथ में चूड़िया मोती वाली। याला याला दिल ले गई, याला याला दिल ले गई। कोई रंगीला सपनों में आके, एक नजर से अपना बना के, प्यार का जादू हम पे चला के। याला याला दिल ले गई, याला याला दिल ले गई। याला याला दिल ले गया, याला याला दिल ले गया, याला याला दिल ले गया। याला याला दिल ले गई। मित्रहो, अंदाज हा 1971 सालचा चित्रपट, राजेश खन्नाचा, हेमा मालिनीचा. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक होते रमेश सिप्पी. दिग्दर्शक म्हणून त्यांचं हे पदार्पणातला चित्रपट होता. शम्मी कपूर, राजेश खन्ना, हेमा मालिनी यांच्या सगळ्या प्रमुख भूमिका होत्या. आणि या चित्रपटामध्ये किशोर कुमारने गायलेलं गाणं आहे, जिंदगी एक सफर है सुहाना, कल क्या होगा किसने जाना. गाणं अप्रतिम हिट झालं. हे त्यावेळेला 1969 ते 1971 अशा 2च वर्षाच्या काळामध्ये राजेश खन्नाने जवळपास 17 सिनेमे हिट दिलेले होते. आणि त्यामुळे राजेश खन्ना एकदम उंचीवर होते. लोकप्रियतेचे शिखर त्यांनी गाठलेलं होतं. या चित्रपटातल्या या गाण्याशी खरं म्हणजे एक दर्दभरी कहाणी जोडलेली आहे. गाणं हिट झालं, चित्रपट हिट झाला. काही महिने उठले, काही महिने म्हणजे अगदी 2 महिने उलटले
दिवस होता 12 सप्टेंबर 1971, रविवार होता. दुपारचे 2 वाजले असतील आणि या शंकर जयकिशन जोडीतली जयकिशन नावाची एक ही विभूती इहलोकीची यात्रा सोडून निघून गेली. शंकरचा मेरा जय निघून गेला. आणि हे खरंच आहे. या गाण्यातले शब्द बघा. जिंदगी एक सफर है, कल क्या होगा किसने जाना, मौत आएगी एक दिन. हे शब्द अशी इतक्या वेडेपणाने दुर्दैवाने खरे निघावेत अशी परिस्थिती निर्माण झाली. शंकर जयकिशन यातला एक मोहरा निघून गेला. चित्रपट चालू राहिले, गाणी चालू राहिली, पण त्यातला काळाचं जे चक्र आहे ते वेगळ्या पद्धतीनं फिरायला लागलं. आणि हळूहळू जयकिशनच्या जाण्याने एक भली मोठी पोकळी निर्माण झाली. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रामध्ये जणू भूकंप झाला जयकिशनच्या जाण्याने. त्याचे सगळे परिणाम पुढच्या काळामध्ये दिसत राहिले. पण जयकिशन एखाद्या धूमकेतूसारखा आला, प्रकट झाला, चमकला आणि अंतर्धान पावला वयाच्या केवळ 41व्या वर्षी. मौत आनी है, आएगी एक दिन, जान जानी है, जाएगी एक दिन. ऐसी बातों से क्या घबराना, यह कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ओले ओले ओ, 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 ओले ओले ओ. हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर. अरे हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर. मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ओले ओले ओ, ओले ओले ओ, अरे ओले ओले ओ, ओले ओले ओ, ओले ओले ओ, ओले ओले ओ.
मित्रहो, बरसात हा शंकर जयकिशन जोडीचा पहिला चित्रपट. 1948मध्ये राज कपूरने आग या चित्रपटापासून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. आग ह्या सिनेमाचं संगीत दिलं होतं राम गांगुलींनी. तोही चित्रपट चालला, छान चालला. आणि मग हळूहळू त्या उत्साहाने राज कपूरने बरसातची रचना करायला सुरुवात केली. बरसातची रचना करत असताना राज कपूरच्या मनामध्ये एक संशय यायला लागला की राम गांगुली बरसातसाठी बनवलेले काही धून्स बाहेरच्या डिरेक्टरसाठी चोरून वापरतायत, असं एक थोडासा संशयाचं वातावरण निर्माण झालं. आणि या दोघांमध्ये, राम गांगुली आणि राज कपूर या दोघांमध्ये थोडासा वादविवाद, तो वादविवाद वाढला आणि दोघांच्या ब्रेकअपपर्यंत पोहोचला. त्यावेळेला शंकर जयकिशन दोघंही राम गांगुलींकडे वाजवायचे. आणि मग ह्या रागाचा परिणाम म्हणून राज कपूरने राम गांगुलीला बाजूला केलं आणि शंकरला संगीत देण्याचं सांगितलं. तेव्हा शंकरने सांगितलं की माझ्यासोबत जयकिशन असेल, आम्ही दोघांनी मिळून द्यायचं. आणि मग त्यातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावरती शंकर जयकिशन ही संगीतकार जोडी अस्तित्वात आली. आणि मग तिथून जो घडला तो इतिहास सगळा ताक दिनादिन आहे. पुढे पाठीमागून वळून पाहण्याची वेळच या जोडीवरती आलेली नाही. पण बरसात हा मैलाचा दगड एवढ्यासाठी म्हणतो की तिथून हिंदी सिनेमाचं सगळं संगीत बदलून गेलं. बरसातमध्ये मुकेश असेल, त्याच्यासोबत ह्या सगळी टीम जमायला लागली. राज कपूर, शंकर, जयकिशन, मुकेश, शैलेंद्र, हसरत जयपुरी अशी एक सगळी टीम छान जमायला लागली. शंकरजींचा आग्रह होता की लता मंगेशकरने याच्यामध्ये गायलं पाहिजे. आणि मग पहिल्यांदा लता मंगेशकरचा आवाज नर्गिससाठी वापरला. आणि मग त्यातून जो पुढे घडला तो सगळा इतिहास आहे. ऐकूयात. दिन